सगळ्यात पहिला माझा प्रश्न आहे की नवनाथ म्हणजे कोण आणि नवनाथांची उत्पत्ती कशी झाली? नवनाथ महाराज कोण आणि नवनाथ महाराजांची उत्पत्ती कुठून बरोबर. झाली? महाराज, नवनाथ संप्रदाय हा चिरकाळ काळापासून म्हणजे ज्या वेळेस सृष्टी रचना झाली त्यानंतर द्वंदा म्हणजे लगेच सुरू झालेला संप्रदाय, बरोबर. म्हणजे योग मार्गाचा संप्रदाय म्हणून नाथ संप्रदायाची ओळख आहे. नाथ संप्रदायाने जगाला हठयोग ही क्रिया दिली आहे. बरोबर. आणि नाथ संप्रदायाची पहिली दीक्षा ही भगवान आदिनाथ शिव यांनी माता पार्वती आईसाहेब उदयनाथजींना केलेली आहे. हे आपल्याला नवनाथ संप्रदाय, नवनाथ ग्रंथ सगळं सांगतात. पण काय झालं, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि महाराष्ट्रामध्ये नाथ संप्रदायाची जी व्याख्या आहे, आपण सगळे नाथपंथी आपण सगळे नाथ संप्रदायाचे उपासक असल्यामुळे नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ आपण नाथ संप्रदायाच्या हिशोबाने मानतो. आणि त्या नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये असं आहे की नाथ संप्रदाय हा कलियुगामध्ये सुरू झालेला संप्रदाय आहे. कलियुगा म्हणजे कसे, का ज्यावेळेस कलियुगावर पातक, पाप, महापाप हे प्रचंड वाढलं. कलियुगामध्ये खूप गोष्टी अभक्त झाल्या, म्हणजे भक्ती नाहीशी झाली. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने द्वारकेमध्ये नाथ संप्रदाय म्हणजे नवनारायणांची सभा लावली. सगळ्या देवांना त्या सभेमध्ये बोलवलं. त्यामध्ये नवनारायणांना सुद्धा आमंत्रित केलं गेलं होतं. हे नवनारायण कोण? तर ऋषभदेव हे ब्रह्मदेवाचे पुत्र होते. त्या ऋषभदेवांच्या 100 पुत्रापैकी 9 ही नारायण झालेले होते.